आता बातमी पावसाची येते, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ब्रेक घेतला होता पावसाने काहीसा, मात्र आता पुन्हा एकदा कालपासून हा पाऊस जो आहे तो परतलेला बघायला मिळतो। सातारा आणि अन्य भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय। धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोयना धरण आता 55% भरलंय। जिल्ह्यातील इतर धरणं, यामध्ये उरमोडी, कण्हेर, धोम ही धरणं देखील 80% भरली आहेत। दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे अद्याप पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात काहीसं चिंतेचं वातावरण तिकडे आहे। महत्त्वाचं म्हणजे आठवड्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पश्चिम भागात मात्र संततधार लावलेली आहे, त्यामुळे तिकडे मात्र नागरिक आणि शेतकरी काही प्रमाणात सुखावल्याचं चित्र बघायला मिळतंय। आणि इकडे कोकणात देखील हा पाऊस पुन्हा एकदा परतलेला आहे। रायगड आणि परिसरात देखील पावसाने हजेरी लावली। मुसळधार पाऊस काही प्रमाणात बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आता शेतीच्या कामांना वेग येईल हे नक्की। रायगड, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडची ही दृश्य आपण बघताय। अनेक सखल भागात घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची धावपळही उडाली। तिकडे गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस परतलेला आहे। जिल्ह्यातील धान पिकाला या पावसाचा मोठा फायदा होणार आहे। तर पावसाच्या आगमनामुळे कोकणात खास करून शेतीच्या कामांना आता वेग येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येते।